श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओ अत्यंत पवित्र, अत्यंत अनमोल आणि जीवन बदलवणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत 2026 मधील पहिलीच अंगारकी चतुर्थी, जी 6 डिसेंबर 2026 रोजी मंगळवारी येत आहे. हा दिवस विशेष, शक्तिशाली आणि कायमचा यश, समृद्धी आणि मंगलता देणारा मानला जातो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, या दिवशी काय करावे, काय करू नये, गणपती बाप्पांची कोणती सेवा करावी, घरातील कोणत्या चुका टाळाव्यात आणि त्याचबरोबर या दिवशी विशेषतः एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा यावरती संपूर्ण एक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. अंगारकी चतुर्थी म्हणजे चतुर्थी प्लस मंगळवार म्हणजेच अंगारकी चतुर्थी. हे गणेशाला अत्यंत प्रिय तिथी आहे. मंगळ ग्रह म्हणजे शक्तीचा, कर्माचा आणि यशाचा ग्रह आहे. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवार येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून मानली जाते. हिंदू पंचांगामध्ये अशी संयोग फार दुर्मिळ आणि फलदायी मानले जातात. या दिवशी केलेली पूजा, व्रत, उपाय, दान किंवा सेवा सर्व जीवन क्षेत्रावर शक्तिशाली सकारात्मक परिणाम देतात. हे ध्यानात ठेवा. पाताळातील ग्रह परिणाम, पूर्वजांच्या आशीर्वादाचा प्रभाव आणि घरातील नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी याच दिवशी उत्तम फल देत असतात. 6 डिसेंबर 2026 अंगारकी चतुर्थी ही पहिलीच वर्षातील चतुर्थी असणार आहे. संपूर्ण वर्षातील सर्वात शुभ दिवस असणार आहे. मंगळवार असल्यामुळे दुहेरी फळ आपल्याला मिळते. दैनंदिन जीवनातील अडथळे नष्ट करणारा हा दिवस आहे. घरात समृद्धी, शांती, यश आणणारा हा दिवस आहे. ज्यांनी 6 डिसेंबर 2026 रोजी गणेशाची उपासना केली त्यांचे जीवन, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, आरोग्य हे सर्व क्षेत्र सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठावे. 4 ते 5:30 वाजेपर्यंत उठण्याचा प्रयत्न करावा. ब्रह्ममुहूर्त आणि गणपती स्मरण हे सर्व पुण्य गुणांची वाढ करतात. स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे. हे तुमचे मन आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात. आणि म्हणावे ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणामध्ये घ्यावी. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. गणपती अथर्व शीर्षमचा किंवा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गंधफुलं, अक्षता अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत, 11 फळे जर शक्य असेल तर अर्पण करा, नारळ अर्पण करा, मोदक हे सर्व गणेशाला भावनेने द्या. त्यानंतर दीपसुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दीप जर शक्य असेल तर आपल्याला तुपाचा लावायचा आहे, नाहीतर तेलाचा लावला तरीही चालेल. आणि त्याचबरोबर गरजू व्यक्तींना या दिवशी दान करा. तांदूळ, फळे, दीप दान केलं तरीही चालेल. दान केल्याने घरात समृद्धी वाढते. या दिवशी टाळावायच्या चुका: राग येणे, घरात वाद, अपशब्द, उद्धार देणे, त्याचबरोबर मद्यपान करणे, हिंसा करणे, चोरी, कपटपणी करणे ह्या सर्व गोष्टींचा प्रभाव नकारात्मक परिणाम देऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. गणपती बाप्पांना पांढऱ्या फुलांचा विशेष महत्त्व आहे, त्यामुळे पांढरी फुलं आवर्जून अर्पण करा. जास्वंदीचं फूल सुद्धा गणपती बाप्पांना प्रिय आहे, तेही तुम्ही अर्पण करू शकता. ही सर्व सेवा स्वरूप आहे. भक्तीचा नाहीसा भाव दाखवणारे नाही, तर मनामध्ये श्रद्धा ठेवून हे सर्व करा. संध्याकाळी परत दीप लावून गणपती बाप्पांची आरती करा. यामुळे घरातील वाईट ऊर्जा दूर होतात. श्री गणपती अथर्व शीर्षम गणेश स्तोत्रमचं पठण करा. यामुळे बुद्धी आणि मानसिक सामर्थ्य वाढते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे आहेत. या दिवशी आपल्याला तुळस, त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची, तुळशीची आणि बेलाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. आणि घरामध्ये आपल्या जे दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये
एक हा जो प्रभावी उपाय आहे तर तो देखील करायचा आहे. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत दुःख, दारिद्र्य घरामध्ये येत असेल, त्याचबरोबर नकारात्मक शक्ती जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये आहे, घरामध्ये पती पत्नी, आई वडील, मुलांमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद जे आहे तर ते होत असेल, मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल, तर अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना, तर त्या सर्व समस्या आपल्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जर घरामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, त्याच्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. फक्त कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला, त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. आपल्याला काय करायचं आहे तर जे शमीचं झाड आहे, शमीचं झाड सर्वांनाच माहीत आहे, तर त्या शमीच्या झाडाची आपल्याला 3 पानं जी आहेत तर ती लागणार आहे. शमीच्या झाडाजवळ जायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे आणि 3 पानं जी आहेत तर ती आपल्याला तोडून आपल्या घरी आणायची आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठे तुम्हाला ही पानं विकत मिळत असतील तर तिथून जरी तुम्ही आणले तरीही चालेल. पूजा साहित्याचं जे भांडार असतं, जिथे फुले वगैरे मिळतात, तर तिथे सुद्धा आपल्याला ही पानं जी आहेत तर ती विकत मिळून जातात, जर तुमच्या आजूबाजूला शमीचं झाड नसेल तर. त्यानंतर शमीच्या झाडाची पानं घरी घेऊन यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे आणि देवघरासमोर एक छान दिवा प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून आपल्याला ह्या उपायाला सुरुवात जी आहे तर ती करायची आहे. ही तिन्ही जी पानं आहेत ना तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. डोळे बंद करून तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमची जी काही अडचण असेल, शत्रू संबंधित असेल, बघा अशी काही लोक असतात ना ते आपल्याला खूप त्रास देतात, किंवा तुमच्या पैशांच्या संबंधित असेल, इतर कोणतीही तुमची शारीरिक मानसिक इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. ही पानं गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि परत एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि दिवसभर अशीच ही पानं तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती उचलून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये, तुमचा एखादा व्यापार व्यवसाय चालत नसेल तर त्या व्यापाराच्या व्यवसायाच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. केवळ ठेवायची, जर तुम्हाला वाटलं की आता आपली ही जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे तोपर्यंत ठेवा आणि पूर्ण झाल्यानंतर पाण्यामध्ये प्रवाहित करा. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा जो चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.